हे समजलं हे पण समजलं, बट हे नाही समजलं हे काय ह्याच्यात टाकलं ते. कशात? चटणीमध्ये? चण्याची डाळ हमेशा टाकतेस की पहिल्यांदा टाकणार आहे? हमेशा. अरे मला अजून माहितच नाही, विचार करतो फक्त खोबरं आहे. बेटा मम्मा बघ ह्याच्यामध्ये हे टाकते जे तू नाकात टाकलेलंस. ते बाई केवढं आलं मोठं. पण मग हे कमी पण होत ना रे तोडण्यासोबत. पण आहे ना हे काय काल बघितलं ना केवढं होतं. तुला कमेंट आली त्यासाठी की त्याला ताक टाका. हा माहिती छान वाढवते. पूजा पण बोलते आणि तिने आय थिंक एकदा टाकला पण आहे. तर त्यासोबत फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. साईड लावा. बेटा बघ मी काय बनवलं. मी बनवलं बेटा आता. मम्माने डोसा बनवला, मी हे बनवलं चटणी. नवीन बॉटल घेतली डीमार्ट मधून, मोठा एकदम फ्लास्क. तिला क्लिनिंग प्रोसेस चालू आहे. ब्रेकफास्ट टाइम फ्रेंड्स. ब्रेकफास्ट बनवणारा दर टायमाला असं काय बनवतो आणि एक वेगळ्याच कामात घेऊन जातो. त्यात बॉटल्स ठेवून बसले की नाश्ता इथं रेडी केलं. ठीक आहे, ती करेपर्यंत आपणच सर्व करू आणि स्टार्ट करू. बेटा तुला कोणत्या प्लेटमध्ये जाऊ? हा प्लेटमध्ये जाऊ काय? तुझी बॉटल. तिने चटणी पण खायला हवी. थोडीशी टेस्ट कर बघ किती चांगली. ती खोबऱ्यानी बनलेली आहे, ती लागणार नाहीये तुला. एकदा टेस्ट करावी लागेल बेटा. खा. एवढं सगळं तिने बनवलंय आणि मी इथे खात बसू डायरेक्टली, तर ते नाही म्हणून मी तिचा वेट करतो. पण मला पण लागली आज खूप. ठीक आहे, आपण एक काम करू. पहिलावाला घास जो आहे हे कसं झालं? चटणी तिखट झाली. हे नंतर करायचं होतं ना रे. हा नंतर तर सगळं राहून जातं. छान झालं, इम्प्रेसिव्ह. अरे तू उडीद डाळ टाकली वाटतं ना? हा उडीद डाळ टाकते ना. उडीद डाळ, साबू तांदूळ, पोहे, इडलीचे तांदूळ. आणि हे कालचंच पीठ आहे फ्रेंड्स, घरी बनवलेलं. पण मग इडली नाही बनवली ना याची? इडली नाही, हेच बनवले. बरं झालं. आता गरमी आहे तर ते थोडस ना काय फर्मेंट काय व्हायला वेळ लागतो ना. तुझी वॉटर ना किती तुझं जा तिथं खायला बस. तिथं फूट झालो का? जाऊ दे, मला लागली भूक. आणि तो नाही बोलतोय. तू पटकन खाऊन घे ना. दिसतात. पूजाने आत्ता कुठे माझं पण कालचा ब्लॉग एडिट करून झाला आणि पूजाने हे बघा आता सामान भरायला काढले. परवा डीमार्ट मधून आणलेलं. आणि पूजा त्या आल्या. दिसलं मला खाली. झालं. कुठे दिसलं? बिल्डिंग मध्ये येताना. दरवाजा उघड बेल वाजले तर ती उठणार. पूजा बाकी फ्रेंड्स, डीमार्टचं बिल आहे ना, मला बघायचं त्यांनी सॉसचे किती पैसे घेतले. कारण की ना मी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं एडिट करताना, ते सॉसवरती ना एकावर एक पॅकेट फ्री होतं. आपण एकच घेतलंय ना. असे बघा एकच पॅकेट घेतलं. मला ते व्हिडिओमध्ये दिसलं की तिथे 1/1चं फ्री लिहिलं होतं. हे बघा फ्रेंड्स, डेलमोंटे दिसतंय. डेलमोंटे 900 ग्रामचं एकच घेतलंय म्हणून 63 रुपीज त्यांनी चार्ज घेतलाय. म्हणजे ठीक आहे, 2 घेतले असते तर मग ह्याची 120 160 जे प्राईस होती ते असती. पण त्यांनी कमीच लावलं, एकाच पॅकेटचा चार्ज लावलाय 1/1 फ्रीच्या हिशोबाने. नाहीतर याची ॲक्च्युअल प्राइसिंग आपण बघायला गेलो तर बघा 126 आहे.
ठीक आहे, तर त्या मॅम गेल्यात, पूजाचं काम झालंय, ती झाली फ्री. आणि दाखव, पण या टायमिंगला कदाचित क्रीम्स दुसरी वापरण्यात आली किंवा काहीतरी नाही, काही स्किनला म्हणून थोडंसं एलर्जी टाईप झालं, हे दाणे दाणे आले. हा म्हणजे प्रोडक्ट चेंज केलं का काय, एलर्जी तेच वापरलं पण ते थोड्या वेळाने नॉर्मल होणार. ना पाहिजे बेटा, तूच खा. सगळं काम आटपून झालंय, पूजाचं आतमधलं किचनचं सगळं आवरून झालंय, बुबूला पण आंघोळ विंघोळ सगळं घालून झालंय. हा, आज तिने स्वतः आंघोळ केली, ऐकलं तुम्ही. आणि त्यासोबतच पोहे कोणते बनवले गेलेत ह्याच्यामध्ये, ती बोलते काहीतरी वेगळं, म्हणजे खोबरं किसून टाकले ते ना. हा, ऐकतात आहे. एकटीने आंघोळ केली. तर लेट्स ट्राय खोबरावाले पोहे. खोबऱ्याचं आहे ना, खोबऱ्याचं आमच्याकडे खोबऱ्याचं वरतून टाकलेलं. नको, तू खा. भुगो सांडणार, तसं सांडणार. तर फ्रेंड्स, मस्तपैकी आज पूजाला मी ड्रायव्हिंग करायला शिकवणार आहे. ठीक आहे, थोडंफार तरी. थांब जरा. बसली तू एकदाची, फायनल. अजून काय घडामोडी होणार आहेत? ठीक आहे, छान. चला, आपण एक काम करूया. आता स्कूटी जी बाहेर काढावी लागते मला हमेशा गाडी काढताना, ती मी बेटा पार्क करून येतो. ओके, चला फ्रेंड्स, फुलझडी पण आली आहे गाडीमध्ये. एवढ्या वेळ गाडी काढत होता? नाही अरे, साफ बीफ केली, कोण भेटले खाली, बोलणं चालणं चालू होतं. कोण भेटलं? बस अजून पुसायचे. पूजाला DIY मध्ये काम होतं फ्रेंड्स, पण मला माहित नाही तिला आतमध्ये घेतील की नाही. काही गिराईक होते जे अजून आहेत. बंद. अरे सोडलं. वेलकम बॅक पूजा, वेलकम बॅक. मी पण दिसतोय आडव्या याच्यामध्ये, पाठच्या याच्यामध्ये. काय घेतलंय? अरे हा, थांब जरा, एक मिनिट प्लीज थांब. काय घेतलंय तू एवढं? अरे हे ट्रे हवे होते मला, हा, स्पून वगैरे ठेवायला. ते उभे Okay. ठेवते ना, ते खालून ते हे होत, ते उभे ठेवायला ड्रॉवर मध्ये. ओके, घेऊन बस माझे. चला आता देसी बर्गर. स्टारबक्स मध्ये जायचंय ना? पहिला स्टारबक्स. तुझी मर्जी. जर माझी मर्जी होती तर जेव्हा मी म्हंटल पहिला देसी बर्गर मध्ये जाऊया ना, तर मग तो ऑप्शन का आला देसी स्टारबक्स? चल देसी बर्गर. पोचलोय फ्रेंड्स आपण. कुठे पूजा? देसी बर्गर. हा, देसी बर्गर मध्ये. आणि मस्तपैकी आपण काहीतरी चिकन विकन खाऊन निघणार आहे मस्तपैकी. आणि नंतरला पूजाला मी ड्रायव्हिंग शिकवणार आहे पोहोचलो. आणि आपण आल्या, मेन्यू कार्ड बघितला नाही अजून प्रॉपर. हा, मी ठरवलंय तुला शिकवणार. तसं पण 2-3 दिवसा अगोदर थोडस. बॉटल बघू नको घाई करूस. This is like what it is when you travel or carry baby with you. It's a bit frustrating, but it's okay. म्हणून चिडचिड होते आमची पण. ठीक आहे, आमची पण ट्रेनिंग, आम्ही पण नवीन आई वडील आहे, तर होतं थोडंसं. काय रे पूजा? ओके, बाय द वे, जिथे आपण खायला बसलोय त्यांचं तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. हे बघा, असं काय मेन्यू आहे. ठीक आहे, व्हेज पण आहे. आणि हे असं काय मेन मेन्यू. ठीक आहे पूजा, मिल्कशेक वगैरह ऑर्डर झाले तर बातचीत करते. हो, बिझनेस वुमेन, स्टार्टअप, एंटरप्रिन्योर. तर नवीन एंटरप्रिन्योर फ्रेंड्स, म्हणजे सोलो ट्राय चालू आहे. आणि दिवसभर त्याच्यातच आहे कॉर्डिनेशनमध्ये. जे मॅम तिला कॉर्डिनेट करतात ते, परत ज्यांच्याकडून ती मागवणार आहे, शिवणार आहे, ते सगळं साईज वाईज हे ते सगळं चालू आहे. अँड आय एम लाइकिंग इट. सगळ्यात पहिले आलेत, तोंडाला पाणी सोडणारे त्यांच्या वासाने चिकन स्ट्रिप्स. पाणी सुटलं तोंडाला. खूप गरम आहे तुझा. गरम आहे ना? तेच बोलत होतो मी, गरम आहे. हो,
अजून एक आपली नेक्स्ट ऑर्डर चिकन बर्गर आणि रॅप. आय थिंक दोघांमधून एक तरी पार्सल जाणार आहे ना. मला वाटतं दोन्ही पण जातं. का मला पोट भरतं. भरलं पण. कशाला जायचं आपल्याला? बस जास्त लांब नको जाऊ. तर फ्रेंड्स एवढं होतं. आणि बर्गर आपण घेतला पार्सल बिकॉज पोट माझं पण भरलंय, पोट पूजाचं पण भरलंय आणि बोगूचं पण भरलंय राईट. बाकी पूजा पूर्ण वेळ बिझी होती तिच्या ते कॉन्ट्रॅक्ट्समध्ये. तिचं ते बिलिंग हे ते हिसाब चालल्या. नवीन एंटरप्रेन्योर बोलला ना ते सगळे एकदम बिझी चालले. त्यामध्ये माझ्याशी बोलायला टाईम नाही तिला, पण ते कामाला तेवढं इम्पॉर्टन्स देते. हां टेक्स्ट म्हणजे मेसेजेस खूप आलेत, खूप मेसेजेस आलेत. आणि मला पण केलेत. ठीक आहे मी ते पूजाला डायव्हर्ट केले. पूजा माझ्यातून पण चेक करेल. तर त्याच्यामुळे ना मला ते मेसेजेस वरती रिप्लाय देणं, ते फोटो सेंड करणं, मग सगळं ते करायपर्यंत टाइम जातो. आणि बाय द वे वन पीसची ऑर्डर तुम्ही केली आहे, म्हणजे खूप जणांनी वन पीस बद्दल पण विचारलं. तर वन पीस सध्या आउट ऑफ स्टॉक गेलाय. एकदा वन पीस पुन्हा स्टॉकमध्ये आला का पुन्हा तुम्हाला मी सांगेन तो. आणि त्याच्या बदलीनं दुसरा वन पीस आहे तो तुम्हाला मी लवकरच दाखवेन. सो तो आला का दाखवेन. तर वन पीस बद्दल जर कोण विचारत असेल तर सध्या तो आउट ऑफ स्टॉक मध्ये आहे. सो आता फक्त कॉर्डसेटच अवेलेबल आहेत. ते सांगितले तुम्हाला मी, फोटोज पाठवले ज्यांनी डीएम केले ते. आणि आता गाडी पटकन काढणार, मच्छर ते खूप आहे बघा. उत्सुकता बघा, उत्साह बघा. तर फ्रेंड फायनली टाइम आला. आता पूजा आतमध्ये बसून मस्त की गाडी शिकेल थोड्या वेळ. ओके स्ट्रेट रोड आहे, खाली रोड आहे, काहीच नसतं म्हणून हा रोड निवडला. एकाच गाडी गेली तर थोड्या मिनिटांनी. आता माहीत नाही अशा टायमिंगला बरोबर फ्रिक्वेन्सी वाढते गाड्यांची, नाहीतर कोणच नसतं. कोण नव्हतं म्हणून हा रोड चूज केला आपण. ओके तर लेट्स स्टार्ट. केवढं पुढं घेतलंय आता. मग मी कसं गुडघे वर करून बसू. हा हेडलाईट्स बंद केला कसं करू. तेव्हा आहे ना तेव्हा तिथं ऑन ऑफ लिहिलेलं दिसतंय. ऑफ लिहिलेलं दिसतंय. हा मग ऑफ आहे तिथं फिरव. शाबाश पूर्णपणे बंद झाल्या. चालू कर. शाबाश पूजा. अजून एकदा फिरव. फक्त फॉग लाईट चालू झालेली. हे बघ आता लाईट चालू झाल्या. खाली कर त्यांना. नाही पूर्ण स्विचेस असं पाठी ढकल. हा तेव्हा लाईट थोडीशी वर गेली. तेवढं पुरतं एका माणसाला गप केलंय पाठी फोन देऊन, नाहीतर तो मध्ये खूप मध्ये करतोय आणि उगाच तिला डिस्टर्बन्स नको त्यामुळे. ठीक आहे आता. अरे वा पूर्ण खेळा करून टाकला पूजाने इकडे. अरे वा शाबाश. मग तो त्याची लाईट खाली करेल किंवा आपल्याला जायला रस्ता देईल पुढची गाडी. असंच करतात ना म्हणजे असं हलवतात ना. हा आता खाली आता सोड राहू दे. आता हेडलाईटच्या याच्यासाठी कारण की रात्रीचं आपण शिकतोय, बट लाईट पुरेशी आहे इकडे. आता गाडी बंद कर. मग बंदच आहे की नाही गाडी. काय ट्रिकी क्वेश्चन झाली तू. करा चालू गाडी. पहिला बघून घ्या गाडी चालू करतो तर काय काय परिस्थिती आहे. सीट बेल्ट लावलात का सगळ्यात पहिला. नाही इथल्या इथे जायचं सीट बेल्ट काय करायचंय. इथल्या इथेच ना अशी थोडी जरी पुढे पाठी करायची तरी सीट बेल्ट लावायचंच आहे पहिला नियम. हा सीट पाठी घे. मग अच्छा आपली रिस्ट आहे ना हे इथे असं आलं पाहिजे. ती प्रॉपर पोझिशन आहे आपली. ती आणलीस तू, आली नाहीये ती स्वतः. कुठे काय बघ. हे वर आहे त्याला खाली करा. हळू. हा बरोबर. पण चालूच नाही केले गाडी. हा मग थांब ना अजून. त्याच्यानंतर हा न्यूट्रल वर आहे का बघ जरा. न्यूट्रल वर आहे बघ. कशावरून समजलं न्यूट्रल वर आहे. हलतंय म्हणून चेक कर न्यूट्रल वर आहे का कशावरती चेक कर. मी गाडी बंद करताना मुद्दामून काहीतरी केलं एक गोष्ट ते पण तुला सांगतो. एक सांगते हा न्यूट्रल वर नाही आहे इथे. तू ना गिअर मधोमधच ठेवलायस. मधोमध म्हणजे न्यूट्रल आहे बेटा. ठीक आहे हे बघ या साईडला पण जातोय, या साईडला पण, त्या साईडला पण जातोय. म्हणजे हा न्यूट्रल मध्ये. आता न्यूट्रल मध्ये गाडी पुढे जाणार नाही, स्टार्ट होऊन जागेवरती थांबेल. त्याच्यामध्ये आपण एसी बीसी पण चालवू शकतो. ठीक आहे याच्यावरती दिलेत प्रॉपर 1 2 3 4 5. ठीक आहे आता हा 1 वरती होता. 2 वरती घ्यायचंय तर त्याच्याच खटखट पाठी. आता न्यूट्रल वर आहे हे चेक केलं. मिरर्स आजूबाजूचे चेक कर. साइड व्ह्यू मिरर्स बघ. रेअर व्ह्यू बघा बरोबर आहे. ही बघ काय दिसतंय या मिरर मध्ये पाठी. पाठचं पूर्ण काच दिसते. ठीक आहे गाडीच्या पुढे बघ काय आहे का. स्टेअरिंग तुझी स्ट्रेट आहे. चला आता पहिले हे खाली करायचे. नाही गाडी चालू कर की बेटा पहिला. ब्रेक वर पाय द्यायचा. हा क्लच वरती पाय दे ना जोरात. गाडी स्टार्ट करताना कधी पण क्लच वर पाय पाहिजे आपला. आणि ब्रेक
ब्रेक वरती पण देऊन ठेव, भले इथे ब्रेक आहे पण तरी तू सेफ साईड दे. हा. बॅटरी ऑन झाली खाली. मग आता काय करू? एकदा टक केलंस ना, अजून एकदा कर. हा आता ब्रेक दाबून ठेवलाय जोरात. ब्रेक जोरात दाबू? हा, कारण की तो ब्रेक जोरात म्हणजे त्याच्यावरती उभा नको राहू बाबा, दाबलाय. असं त्याला दाबून ठेव हा, आतमध्ये. दाबलाय. ठीक आहे. आता हे खाली कर, का कारण की तो ब्रेक आता दाबलायस तू. ह्याला दाब आणि घे खाली. हे दाबू ना? हा, थोडस वर घे, दाब आणि खाली घे. हे दाबू ना पण? हा, वर घेऊ? थोडस असं वर घे, दाब आणि खाली घे. मग अरे नाही समजलं. तू एक साथच करते पूजू. हे बघ, हे पकडलं, दाब आणि खाली घे. दाब, आतमध्ये दाब. हा, घे खाली हळूहळू. ठीक आहे. लावताना पण टक 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 थोडं हे करून लावायचंय पूर्ण. न्यूट्रल वर आहे तो फर्स्ट वर टाकायचं. न्यूट्रल वर फर्स्ट वर. पण त्याच्या अगोदर समोर बघ, समोर थोडे कदाचित लव्ह बर्ड्स आले तर त्यांना आपल्याला काय त्रास द्यायचा नाही, सांभाळून. ठीक आहे. करू काय स्टार्ट? हा, गिअर कसा पकडलाय? ठीक आहे. तुला जसं स्टार्टिंगला कम्फर्टेबल आहे तसं. उद्याच नाही जायचं आपल्याला गाडी चालवायला कुठे. बंद झाली रे. अरे नाही बाबा, चालू आहे. गाडीचं इंजिन आपलं स्मूथ आहे म्हणून चल, थोडस मी हे वाजत करू नाही. हा, काय करणार? फर्स्ट. बरं, रात्रीचा टाइम आहे, गाडी चालवतोय तर आपण आता काय चालू केलं पाहिजे, जे तू सगळ्यात पहिला शिकलेली. हा बस, त्यांना आता डिस्टर्ब होईल लाईट लावल्यामुळे. ठीक आहे, आता करा. फर्स्ट. हो, टाकला पण. हा. ठीक आहे. आता मी पण इथून पकडतो सेफ साईड, कारण की आपल्याला ट्रेनिंग वाल्यांसारखं इथं खाली तिथे क्लच आणि हे नाहीये ब्रेक. हा, आता ओके, इट्स ओके. मला भरोसा आहे तुझ्यावरती. अरे नाही, मला माझ्यावर भरोसा नाहीये. तू पुढे सांग. आराम, घाई करू नको. कुठे F1 मध्ये नाही चालली रेसिंगला. ठीक आहे. गाडीला पहिला कंट्रोल कर. ठीक आता आहे. ना ते थोडं सोडायचं, म्हणजे व्हायब्रेटिंग मोड मध्ये येईल. हा, व्हायब्रेटिंग मोड मध्ये मग हळूहळू ब्रेक सोड. हा, घाबरायचं नाही बेटा. ब्रेक दाब, हळूहळू ब्रेक दाब. गाडी पुढे चालली. आता गाडी बघ वाकडी चालली. थोडंशी स्टेरिंग या साईडला घे, आतमध्ये थोडी आतमध्ये घेते. बघ ती व्हाईट पट्टी झाली आहे ना बेटा, त्याला लागून ठेव. ठीक आहे, पॅनिक व्हायची गरज नाही. हॉर्न दे त्यांना, ते स्वतः साईड होतील. दे हॉर्न. आणि इथून ते गेले, ते स्वतः पण गेले. हे हसू नको तू बाबा, ते वर समोर बघून हस, डोळे हटवू नको. अरे बाबा, हे काय झॉम्बी फोडून स्वतःच. हा चल, घे तिकडे बघ, गाडी तिकडे चालली. थोडी व्हाईट पट्टीला ठेव. मग व्हाईट पट्टीलाच तर ठेवलीये. इकडे सोड, हळूहळू जाऊ दे, काय नाही. हो, डबल स्पीड ब्रेकर वरून घालवली. त्या साईडला घे थोडी गाडी. बघ कुठे चालली. अगं थोडी बाहेर घे, त्या पट्टीवरती घे ना, सरळ घे इकडून. डोळे आहेत ना समोर, चालू आहेत ना. तू स्टॉप करू. कसं दाबू? या पट्टीवरतून घे थोडीशी, चालव पुढे. स्टॉप. क्लच दाब, पूर्ण क्लच दाब. दाबलाय. गाडी नको बंद करू. दाबलाय क्लच. दाबलाय. ओके, ब्रेक पण दाबलाय. ठीक आहे. हेच मी बोलत होतो की पूजानी क्लच, ब्रेक, ऍक्सिलरेटरचं लवकर पकडलंय. तिला ते व्हायब्रेशन मोड वरती येऊन सोडायचं हे तिला ते समजलंय आणि ते बेस्ट आहे. ठीक आहे, आता पुढे चालवली. आता थोडस पाठी चालवूया. अरे एवढं काय पोस्टमॉर्टमच्या रूम मध्ये घुसल्यासारखं घाबरायला लागले. सीट बेल्ट लाव बुकू. सीट बेल्ट लाव बुकू. कुठं? ते काय तिकडे कोपऱ्यात आहे ना. आता पुढे जायला बघितलंस ना, पुढे बघत जायचं होतं. पाठी घेताना पण एकदा पुढे पाठी चेक करूनच हे करायचं. पाठी बघ कुणी आहे का. हे बघा, क्लच, ब्रेक, ऍक्सिलरेटर. ठीक आहे, CBA ABC त्या साईडने. आता क्लच कोणता आहे पूजा? दाब. हा, बस. अरे बस, आता सोड. ब्रेक. हा बस, तो दबणार नाही गाडी बंद आहे तर जास्त. ऍक्सिलरेटर. हा, आणि तिघांना कसं ऑपरेट करायचं दाखव. पॅन्ट एवढी ढगळी घातली. हा तर इथेच असणार आहे, हा पायाला इथून इथे असं. तसाच बरोबर. करा, स्टार्ट करून दाखवा गाडी. आता फर्स्ट गिअर तिथे होता, रिव्हर्स कुठे आहे चेक कर. इकडे म्हणजे तू आता मध्ये आहे ना, न्यूट्रल मध्ये. मग कुठे घेशील? इकडे घेऊन असं मागे कर. घेऊ. हा, पूजी तू क्लच सोडलेलास का तिथे? हा, सोडला होता सॉरी. चल, पहिला सुरुवातीला होता याच्यापेक्षा जास्त होतं तुझं, तरी एवढंच आहे. टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, क्लच आणि ब्रेक दाबलाय. हा, कर गाडी चालू. ठीक आहे, इट्स ओके, चिल. क्लच आणि ब्रेक पूर्णपणे दाबलाय दोन्ही. हा, घे आता रिव्हर्स मध्ये. हा, बघून घे. चल, काय नाही, शिकणार तेव्हाच तरी सगळं होणार ना, नाहीतर कधी. घे त्या साईडला आणि पाठी घे. हा,
वाजलं म्हणजे रिव्हर्स गिअर पडलाय आपला बरोबर. ठीक आहे, हे बघ हा. पाठी काय आहे, कुत्रा, मांजर, नाही. माणूस, मनुष्य, झाड, दगड वगैरे कोण नाही, स्कूटी नाहीये. आता ह्याच्यात बघ किंवा गाडी आली हा शाबाश 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 व्हेरी गुड बेटा. बघा मम्माकडे लक्ष द्या, ती बरोबर शिकते का. हा ती पुढे जाताना केलेली ना तीच प्रोसिजर पाठी जाताना. हा सोडलंय बघ हळूहळू. सोडलंय. हा सोड हळूहळू सोड बेटा, नको सोडला. घाबरू. आहे मी चालली गाडी पाठी चालली, लक्ष दे. आता थोडी इथे घे आतमधले, म्हणजे आतल्या बाजूला जाईल थोडीशी. सोड हळूहळू, ब्रेक सोड. शाबाश व्हेरी गुड कंट्रोल. फिरव अजून इथे, म्हणजे आतल्या बाजूला जाईल. शाबाश शाबाश. थोडी आता सरळ कर. शाबाश. काय काय नाही. गाडी येते. हा मग ठीक आहे. हे हर्ष, पिलर आहे पिलर. हा ठीक आहे रे बाबा. क्लच पण दाब पूर्ण आणि ब्रेक दाब. दोन्ही दाबले. ब्रेक पूर्ण दाबताना क्लच पूर्ण दाबून मग दाबायचा. 10च्या खाली स्पीड आली तर. अरे स्पीड तर मला सांगितलीच नाही तू. दादा हा पुढे आता. शांत बस बेटा, पाठी आता बस. आता मी सांगते, आता मी पुढे जाणार. हे भाई आता आपल्याला तिथं टर्न घेऊन तिकडं घुसायचंय पाठी रोड. आता रिव्हर्स मधून मग कुठे गेअर टाकशील, पहिल्यामध्ये टाक. पाठी आलं पाठी. अरे डायरेक्ट 5 टॉप. पूर्णपणे इथं ढकलायचा ना, मग वरती करायचा ना. आलो फर्स्ट वरती. हा. ठीक आहे, आता काय दाबशील. आता आपल्याला राईटला जायचंय तर आता पहिला हे द्यायचंय दे मग सिग्नल राईटचा. ते कुठून द्यायचं. हे आहे ना त्याला पूर्ण असं खाली दाबते. बट ते पूर्ण जे रॉड आहे ना त्याला खाली कर. हा झाला. कुठून समजलं. ते काय इथे आले ना, हे काय. बरोबर हा साईन आला. हा. आता घे हळूहळू. पाठी बघ कोणीच नाही, त्या मिरर मधून बघ कोणी तरी आहे का. कोण पण नाही. हा मग हळूहळू पाय सोड आणि स्टेअरिंग व्हील पूर्ण घुमव. पहिला पूर्ण घुमव. तिकडे घे. कुठे घेऊ तिकडे. काय नाही आपण सिग्नल दिलाय, ते जातील बरोबर. हा तर सरळ घे बेटा, सरळ घे सरळ घे सरळ घे सरळ घे पूजू, सरळ घे. शाबाश शाबाश शाबाश. सरळ घे, परत सरळ घे लगेच. अरे बस. ओरडू नको ना, आम्ही काय. हा ठीक आहे. नाही तू बेटा पूर्णच फिरवतेय तू. थोडं साईडला घेऊन चालव, थोडं साईडला घेऊन चालव. मला यातच तर समजत नाहीये. हा मग समजेल ना. हे काय आता समजायला तर लागलं, काय समजत नाहीये. बस 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 बस. हा ठीक आहे. हळूहळू. जिथे आपल्याला फिरवायचं आहे ना तिथे एकदा टायर फिरले, गाडी एकदा फिरली की मग परत सरळ आणायचे टायर, नाही तर मग ती गोल घुमत राहते. समजलं. ओके, मग हे कोण सांगणार? थोडस ठीक आहे, थोडस इकडे घे. त्याला हॉर्न दे. नको देऊ, चल झोपलाय तो. बस बस ना, थोडी इकडे घे. हा, घे. त्याला वाचवून ने. ए बाय थांब ना तू. ए तू इकडे चल. हा गेली. हा मग सरळ करायचंय. हम्म. मग पुन्हा इकडे घ्यायचंय. हा सरळ सरळ. चालायचंय. एवढा हळूहळू नाही बाबा, रोबोटिक. ए बाय, मी रोबोटिक. अरे टायर थोडक्यात फिरवायचे, झाले की मग परत सरळ. शाबाश. गाडी एकदा सरळ आली की झालं. आय एम सॉरी लव्हर्स, सॉरी. त्या लोबर्ट्स न मगाचपासून मित्र. इथून स्ट्रेट. थोडस बाहेर घे. फ्रेंड्स. हे हर्ष. हा मग ठीक आहे, थोडं तिकडे घे ना. मग हर्ष काय फिरव आतमध्ये. हा बस 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 बस. आता थोडं स्ट्रेट रोड आहे तर थोडस एक्सी दे. ब्रेक सोड आता. पाय सोडू. हा पण पहिला थांब, पहिला स्टेअरिंग स्ट्रेट कर. हा, केलं. थोडस आता हळूहळू एक्सी दे. ब्रेक, ऍक्सिलेटर, क्लच आणि स्टेअरिंग ह्याचं जजमेंट शिंकली की नंतर हळू स्पीडीचं पण बघू. ओके. तू बघ ना गाडी कुठं न्यायची ते तू बघ. आता बघ तिकडे चालली परत. ते धरूनच नाही ठेवायचं रे त्या बाजूला, मग पूर्ण गाडीच त्या बाजूला अजून मुडतच राहणार. ते थोडस आतमध्ये. मला सांगायची का गरज पडते रे, तुला पण तर डोळे आहेत दिसतात आहे ना. कर पुढे. चला बोललो ना फ्रेंड्स, स्कूटी आणि बाईकच्या पहिला पूजा कार शिकली. थोडं घे. बघ आता गाडी कुठे चालली, जजमेंट बघ. हा मग थोडं पुढे घ्या, मग लगेच स्ट्रेट कर. मग बोल. पाठी कोणी येत नाही ना. येतंय. फिरव लांब आहे, लांब. फिरव पूर्ण फिरव पटकन पूर्ण फिरव. हा परत फिरव. ओके. फिरवल्यावर पुन्हा. अरे परत फिरव. ओके. घे, लक्ष दे. मी तुला राऊंड मारायला शिकवतोय पूर्ण. सरळ बघ. ओके. चल आता इथून सरळ चल. तू सोड हे, तू स्टेअरिंग सोड. मग आता अरे सरळ कर ना पूजू, काय करतेय तू. माझा पाय दुखायला लागला. ठीक आहे, काय नाही चल.
ते लास्टचा रोड, तिथे एकदम सविस्तरपणे तू चालव तो पट्टा पकडून. तुला लक्ष ठेवायचे की या पट्ट्याच्या आत ठेवायचे. बघा दिसला पट्टा, ओके. पूर्ण लक्ष फक्त खालीच नको देऊ, समोर पण लक्ष दे, म्हणजे पुढचं काय करायचंय ते अगोदरच समजेल. शाबाश. हे जे ही शिकली आहे ना पिकअप करायचं 0 पासून, ते बेस्ट आहे, स्मूथ होत आहे. ठीक आहे, हे मला पण सुरुवातीला नव्हतं जमलं एवढं. लास्ट टाइम पेक्षा आता बघा नाही, दुसऱ्यांदा तिने गाडी हातात घेतली आणि ती एवढं करतीये. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नाही घुसायचं, एक्सी देऊन हळू. तर आता बघूया, हा रोड पूर्ण पूजाच्याच हवाली आहे. चला, तर पूजाने मला आणलं तिथपर्यंत आणायचं होतं. तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स या पूजाच्या गाडीवाल्या ब्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. थांबा ना, तू का थांबवली? थांबू माझं पाय दुखलाय, क्रॅम्प यायला लागला म्हणून कमाल आहे. मग आता गिअरला न्यूट्रल मध्ये आण. रिव्हर्स नाही कळलं. पण एक गोष्ट समजली तुला, ते आपण राईटचा इंडिकेटर दिला तर राईट घेताच परत गाडी ते इंडिकेटर बंद होतो. लेफ्टचा इंडिकेटर दिला, लेफ्ट घेताच. काय करणार, पाठून कुणी येतंय का आणि मग दरवाजा खोलणार. अजून बाकीचे पण फीचर्स आहेत काय काय शिकण्यासारखे. पहिला तिला ते जजमेंट आणि हे सगळं शिकव. बघा गाडी थांबवली पण बघा, मी तिला बोललो पट्टा पकडून चल. हे बघा प्रॉपर पट्ट्यावरती थांबवली. व्हेरी गुड. पट्ट्यामध्ये चालू पाठी घ्यावं लागेल. पाठी मला एकदमच पाठी घ्यावं लागेल. स्कूटी पण पार्क अनपार्क करणं पूजाच करते, मग मी जाऊन आतमध्ये हमेशा पार्क करतो. आता ही पूजा पार्क करेल की मी पार्क केलेली. चला, दोन्ही पण गाड्या आपण प्रॉपर पार्क करून टाकल्या आहेत. मला ते ट्रे काढायचे. घे.